बसा बसा बसा. सत्यजित, पालिकेच्या या निवडणुकीत तुम्ही निवडून आलात. आता नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय आणि जनतेला काय सांगाल? हे बघा, एक साधा कार्यकर्ता ते नगरसेवक असा जरी माझा प्रवास असला तरी लोकांची सेवा करणं हेच माझं ध्येय आहे. कारण मी नगरसेवक काय पद मिरवायला नाही झालो, लोकांसाठी राबायला झालो. सर, तुम्ही तुमच्या आईंना हरवून निवडून आलाय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि आता अपक्ष निवडून आलाय तर कोणाला सपोर्ट कराल? हे बघा, मी कोणालाही हरवलेलं नाही आणि मी जिंकलेलो सुद्धा नाही. हा विजय लोकांचा आहे, त्यांनीच मला निवडून दिलंय ना. आणि मी सपोर्ट कुणाला करणार हे सध्या तरी मला सांगता येणार नाही. कारण ज्यांनी मला निवडून दिलं मी त्यांनाच विचारणार आहे की मी काय केलं पाहिजे. आणि जर तुम्ही माझं विचाराल तर माझा सपोर्ट हा नेहमीच आपले जे तात्यासाहेब, अरे तू आमच्या इथे साहेब, तुम्ही अचानक आलात, काय नेमकं कारण आहे भेटीचं? साहेब, निवडणुकीमध्ये सत्याला तुम्हीच उभं केलं होतं, यामागे किती तथ्य आहे? साहेब, सत्या तुम्हाला सपोर्ट करेल का? दादासाहेब, निवडणुकीपूर्वी तुम्ही सत्याला पक्षातून बाहेर काढलं आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलीत. आणि आता तर पालिकेच्या निवडणुकीत तो अपक्ष म्हणून निवडून देखील आला, नगरसेवक देखील झालाय. मग तुम्ही तुमच्या पक्षात त्याला परत घेणार आहात का? बघा पत्रकार मित्र हो, तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मी टाळणार नाही, देणार सगळ्या प्रश्नांची उत्तर. त्याच्यात हा जो माझा लाडका आहे सत्या, त्याच्या विजयाचा आनंद मला साजरा करू द्या. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मिरवणूक काढणारे भव्य दिव्य ना भूतो ना भविष्य अशी मिरवणूक काढणारे मी याची सगळ्यांनी यायचं. हा, सत्य नगरसेवक झाल्यावर सर्वात पहिलं काम तुम्ही काय कराल? हे बघा, नगरसेवक मी आत्ता झालोय, मग त्याआधी मी एक नवरा आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आधी मी वटपौर्णिमेची पूजा करणार आणि नंतर सगळी कामं करणार. सत्य, एकच मिनिट. अहो वाघमारे, काय झालं? काय करतोयस जे योग्य आहे तेच करतोय. सत्या? तुला या सगळ्याचा विचार करायची काय गरज नाही. वटपौर्णिमेचा उपवास मी धरलाय, मी जाईन, तुला याची काय गरज नाही. वा, तुम्ही उपवास धरला माझ्यासाठी, माझ्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही पूजा आणि प्रार्थना करणार, वडाला 7-7 फेऱ्या मारणार आणि मी तिथे यायचं नाही? चालू. ते काय नाही, मी येणार म्हणजे येणार. अरे काय त्याने नगरसेवक झालास म्हणून काय आमच्या मुलीला त्रास देणार? डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू काय तुझ्यावर? 498 बघा की तात्यासाहेब, सत्य त्याचं काम सोडून माझ्यासोबत यायचं म्हणतो. तात्यासाहेब, आता मी एक नवरा म्हणून माझं कर्तव्य पार पाडायला नको काय? तुम्ही समजावा जरा. तुम्ही समजावा काय? अहो मग काय, तुम्हाला कळलं ना तर समजवायलाच पाहिजे ना. मला कळत नाही. एक 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 मिनिट. हे बघ सत्या, लेडीज फर्स्ट. आधी वटपौर्णिमा, मग समाजसेवा. काय अहो. येतो त्याला कळत कर.
बघा, आधी लेडीज फर्स्ट, मग समाजसेवा. चला. चला. साहेब मीडिया टाळते. आज पहिल्यांदाच मीडियाने टाळलेलं बघितले साहेब. भेडिया, त्या मंजूने तिच्या सत्यवानासाठी कितीही प्रार्थना करू दे, तिच्या दीर्घ आयुष्यासाठी. सर्वांना माहित नाही की त्यांच्या आयुष्यातली शेवटची वटपौर्णिमा आहे, पहिली आणि शेवटची. ही सगळी इथं बी आलेत. मागच लागल्यात तुझ्या. आणि किती गर्दी आहे. कशी करणार पूजा? वाघमारे, मी काम करतो. मी ना एक झाडाची फांदी तोडून आणतो, मग तुम्ही सगळेजण इथंच पूजा करा. नाही सत्या, असं झाड तोडणं बरोबर नाही. त्यांना पण जीव असतो रे. मला तर वाटतं ना, प्रत्येक बाईला एक हक्काचं वडाचं झाड पाहिजे, म्हणजे झाडाची संख्या बी वाढेल आणि वडाचं झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देत, त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन बी होईल. बलमा, ओके चला. सत्या, बळवंताला काय सांगितलं रे कानात? पप्पा, आज आपण वटपौर्णिमा साजरी करायची, पण जरा वेगळ्या पद्धतीने. चला सगळेजण माझ्या बरोबर चला. नेमकं काय करतात भाऊजी? कुठं अजून जातं? सांगतो सगळं. चला 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 पप्पा.